आणि मग मंदिरात गुरुजी जेव्हा सगळ्यांसमोर सांगतील ना हा प्रसाद खराब आहे, तेव्हा आईला जी चीड येईल, जो राग येईल ना, तेव्हा त्या शिवाची काही खैर नसणार आहे. मंदिरातून थेट तिच्या घरीच जाणार आहे बहुतेक. प्लॅन मस्त आहे, पण तू प्रसाद खराब करणार कसा? सुहास, ते तू माझ्यावर सोडून दे, पण त्याआधी तू एक काम कर, जा आणि त्या आशू सोबत बोल जरा. मी काय बोलू त्याच्याशी? काय बोलू म्हणजे? अरे त्याला या सगळ्या सिच्युएशन बद्दल सांग, तर त्याच्या डोक्यात काहीतरी भरव. हे बघ, तो विरोध करेल ना, पण तू समजाव त्याला. हे बघ, एकदा का त्या आशूला शिवाच्या विरोधात आपण उभं केलं ना, मग त्या शिवाला या घरातून हकलवून देणं आपल्याला इझीच आहे. कळलं? नाईस आयडिया. किट्टू डार्लिंग, तू आता बघच मी आशूला कसा माझ्या जाळ्यात ओढतो ते. गुड. आता लवकरात लवकर त्या मुलीला या घरातून हकलवून द्यायला लागेल सुहास, आणि तेव्हाच आपल्याला प्रियाचं लग्न आशूशी लावता येईल ना. आईच्या मनात तर ऑलरेडी आहे, फक्त थोडंसं पुश करायला लागणार आहे तिला. आणि ते कसं करायचं? काकू, मला जमेल ना? शिवा, अगं शिरा करणं एकदम सोपं आहे. आणि हे बघ ना, मी सगळं सामान इथे आणून ठेवलंय आणि मी तुला सांगितलंही आहे की कसा करायचा. लक्षात आहे ना? हो. ठीक आहे, चल मग आता गॅस लाव बघू आधी. हां. उर्मिला, तू मदत करणार म्हणजे तूच सगळं करणार आणि हिच्या नावाने देणार असं नाही ना? नाही ग, सगळं तीच करते, मी फक्त तिला सांगणार आहे बस. पण जमायला हवं ना. माझ्या वेळेला मी एकटीनेच केला होता प्रसाद, आणि तुला आठवत असेल तर तुझ्या वेळेला सुद्धा मी फक्त सांगितलं होतं, प्रसाद तू एकटीनेच केला होतास. हो, तसंच हिलाही एकटीने करू दे. आता ठरवलंय ना करायचं, मग सगळं नीट व्हायला हवं. हो ग, ती करेल, पण ती नवीन आहे ना, म्हणून मी जरा. नाही नाही, ठीक आहे, मी करीन. तुम्ही जा. इथून सुरुवात आहे. शेगडी पेटवता येत नाही साधी. नाही नाही ग सीताई, आपल्याला गॅस पाईपलाईन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. थांब बघ. संपदा, संपदा, हा, इकडे ये. तुझ्याकडे गॅस पाईपलाईन वाल्याचा नंबर आहे? आय गेस हो हो आहे ना. बोल ना, काय झालं? जरा बघ ना फोन करून काय झालंय ते. शेगडी सुरूच होत नाहीये, सांग. ओके ओके ओके, थांब, मी कॉल करते, लगेच करते. हे बघ शिवा, शेगडी एकदा दुरुस्त झाली ना की सगळं नीट होईल, तू काळजी नको करू. निदान देवाचा प्रसाद जरी नीट झाला ना, तर देसाईंवर उपकारच होतील. आई, काकू केला होता मी फोन, पण ते म्हणतायत की काहीतरी मेंटेनन्स इश्यू, तो 2 दिवस तरी चालू नाही होणार आहे. रे बापरे. 2 दिवस? अरे बापरे, पण हे त्यांनी आधी तरी निदान थोडं सांगायचं. काहीच सांगितलं नाही ग त्यांनी. मग आता काय करायचं? प्रसाद तर घरीच बनवायला हवा. आपल्याकडे सिलेंडर नाही आहे का? नाही ग, आपल्याला कधी त्याची गरजच लागली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, मी बघते. सो यंग मॅन, ऑल ओके ना? हा, ऑल ओके. मी समजू शकतो, नवीन लग्न झालं की हा मॅम असं काही नाही आहे. तसं नाहीये. असा उदास काय? उदास म्हणजे हे बघ आशू, मला माहिती आहे की हे लग्न तुला करायचं नव्हतं, पण करावं लागलं.
घरच्यांसाठी, भाऊंसाठी. म्हणूनच तर मी करतोय ना हे सगळं. रेडी झालोय, आपण चाललोय. पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये. योग्य नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे नाही योग्य. हे बघ आशू, शिवा तुझी मैत्रीण म्हणून तुला खूप आवडते, पण म्हणून तू तिच्याशी लग्न करणार नव्हतास ना. हेच कोणाला कळत नाहीये इथे. म्हणजे हा कन्सर्नच नाही आपला की ती मुलगी चांगली आहे का वाईट आहे. हा, पण ती आता तुझी बायको आहे, हा तुझा कन्सर्न आहे, राईट? हो. हे बघ आशू, मी माझ्या अनुभवावरून तुला सांगतो, तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी काय योग्य आहे हे ठरवून हा निर्णय घेतला, पण तुझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तू ठरवायला हवंस, नाही का? हे बघ, आता काळ बदललाय, जुन्या पिढीतली लोक राहिलेली नाहीयेत, त्यामुळे तुला कोणीही जज करणार नाही. त्यामुळे तुझा तू विचार कर आणि ठरव की तुला हे लग्न मान्य नाहीये, आणि डायरेक्ट भाऊंना जाऊन सांग की भाऊ, हे लग्न मला मान्य नाहीये म्हणून. आशू, तुझ्या आयुष्यात तू आनंदी असणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर ना? मग भाऊंशी बोलशील ना? हा, मी बोलतो भाऊंशी. गुड. येऊ मग? हो, मी आलोच, येतो. चला, माझं काम झालं. आशू, आता तू कामाला लाग.